दिनकर किसन नाफेड हे श्रीराम विद्यालय अकोला येथे 1990 पर्यंत शिक्षक या पदावर कार्यरत होते, परंतु शिक्षण संस्थेच्या कारभारामुळे दिनकर किसन नाफेड कार्यरत असून सुद्धा त्यांच्या जागी दुसऱ्या शिक्षकाची बेकायदेशीरपणे नियुक्ती करण्यात आली आणि व्यथित झालेल्या या शिक्षकाने तक्रार निवारण समिती शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडे तक्रार केली आहे। याबाबत शिक्षक उपसंचालक काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण शिक्षक वर्गाचे लक्ष लागले आहे। बघूया याविषयी त्यांची प्रतिक्रिया। दिनकर किसन नाफेड, राहणार दसरखेड, जिल्हा बुलढाणा, हल्ली मुक्काम वरणगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव। तमाम जनतेस कळवितो की अध्यक्ष तक्रार निवारण समिती तथा शिक्षण उपसंचालक अमरावती तथा अपीलीय अधिकारी अमरावती विभाग अमरावती यांच्याकडे मी 6/11/19 ची तक्रार दिली होती। तक्रारीच्या अनुषंगाने अध्यक्षांनी सदोष सुनावणी घेऊन सदोष निर्णयाविरुद्ध दिलेल्या सदोष निर्णयाविरुद्ध राज्याचे विद्यमान शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्याकडे दिनांक 16/3/20 ची तक्रार मी दिली, परंतु तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी सुद्धा कार्यवाही न केल्यामुळे तसेच तक्रारीच्या प्रतिलिपीच्या व माझ्या दिनांक 16/3/20, 19/3/20 प्रार्थनेसह 30/3/20 दिनांक 25/6/20, 21/7/20 च्या पत्रान्वये अध्यक्षांनी दिनांक 11/6/20, 6/7/20 ची पत्रे देऊन सुद्धा तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा अकोला जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी माझ्या सेवानिवृत्तीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी माझ्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत म्हणजे दिनांक 4/7/20 पर्यंत सुद्धा व त्यानंतर आजपर्यंत सुद्धा वस्तुनिष्ठ अहवाल अध्यक्षांना हेतुपुरस्सरपणे पाठविला नाही, तरी सुद्धा अध्यक्षांनी त्यांना अर्धशासकीय पत्र दिले नाही किंवा त्यांचे वेतन गोठवले नाही किंवा त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही। यामुळे कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेली संचारबंदी उठल्यानंतर राज्याचे विद्यमान शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांचे अमरावती स्थित घरासमोर किंवा कार्यालयासमोर मी बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे। तरी अध्यक्षांनी मला आमरण उपोषणास बसण्याची परवानगी द्यावी। त्यांनी तसेच पोलीस आयुक्त अमरावती यांनी जरी परवानगी दिली नाही तरी मी बच्चूभाऊ कडू यांच्या घरासमोर किंवा कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार। नंतर माझ्या कुटुंबियांच्या सर्व नुकसानीस अध्यक्ष तक्रार निवारण समिती तथा राज्य शासन जबाबदार राहील हे मी तमाम जनतेस कळवितो। कारण श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम विद्यालय कौलखेड अकोला या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री गजानन ओंकारराव चौधरी हे LLB असून ते एका विदर्भातील एका मुख्याध्यापक संघटनेचे कायदेशीर सल्लागार आहेत। तसेच संस्थेचे व शाळा व्यवस्थापनाचे राजकीय वर्चस्व आहे। त्यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे हे सर्व जनतेस मी कळवित आहे।